नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ज्यामध्ये आपण माहिती घेणार आहोत. नुकतीच न्यूजपेपरला आलेली बातमी आणि 26 डिसेंबर 2025 ला पवित्र पोर्टलला आलेली न्यूज आहे. यामध्ये मुद्दा हा आहे की मराठा कॅन्डिडेटवरती किंवा मराठी उमेदवारांवरती थोडक्यात अन्याय होणार आहे किंवा अडचण येणार आहे. कशी अडचण येणार आहे, काय अडचण येणार आहे, काय नेमका प्रॉब्लेम आहे, काय नेमकं प्रकरण आहे, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं पुढच्या वर्षामध्ये टीईटी दोनदा होणार, जून जुलै आणि डिसेंबर नोव्हेंबरमध्ये टीईटी, त्याचबरोबर सीटीटी सुद्धा दोनदा होणार आहे. सो याची तुम्ही जर तयारी करू इच्छित असाल तर सगळ्या शिक्षक मित्रांना आणि विद्यार्थ्यांना इग्नाइट अकॅडमीकडनं द्रोणा बॅच 8.0 22 डिसेंबरपासून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू झाली. त्याचप्रमाणे टीईटी बरोबर सीटीटीची पण तयारी तुम्ही करू शकता. त्यासाठी पण लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच चालू झालेली आहे. दोन्ही बॅच तुम्हाला डिस्काउंट ऑफरमध्ये आत्ता आहेत. नवीन विद्यार्थी असाल तर टीईटी हा कुपन कोड वापरून 25% ऑफ आहे. जुने शिक्षक भरतीचे बॅचचे जर कोणी विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी 50% ऑफ आहे. दोन्ही बॅचमध्ये टेस्ट सिरीज आहे, PDF नोट्स आहे आणि ॲनालिसिस आहे आणि पूर्ण टू द पॉईंट शिकणारी टीम आहे. याचे डेमो लेक्चर यूट्यूबवरती अवेलेबल आहे, बघून घ्या. आवडले तर नक्की जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. बघा, लोकमत न्यूजपेपरला बातमी आली बघा, 30 डिसेंबर 2025 ची. त्यात हेडिंगच असं आहे की शिक्षक भरतीतील प्रमाणपत्राच्या अटीमुळे हजारो मराठा उमेदवार होणार बेरोजगार. आता ही हेडिंग बघितली तर ओपन कॅन्डिडेटच्या विद्यार्थ्यांना अडचण होणार का, काय नेमकी अडचण आहे, काय प्रकरण आहे, काही उमेदवारांना का अनभिज्ञ आहेत, माहितीच नाही आहे. सो थोडक्यात मला मी एक्सप्लेन करून सांगतो की या हेडिंग खाली हा जो मुद्दा आहे हा काय आहे. खुल्या प्रवर्गातून अर्ज भरल्यांमध्ये तीव्र नाराजी पण आहे, का बरं आहे, थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. आणि याच्या अगोदर तुम्हाला मी एक पवित्र पोर्टलला जे न्यूज बुलेटिन आहे किंवा इन्फॉर्मेटिव्ह पत्रक आलेलं आहे, नोटीस आली, ती पण तुम्हाला मी दाखवतो. बघा, 26 डिसेंबरला त्या नोटीसमधला हा 3 नंबरचा पॉईंट आहे, ज्यामध्ये त्यांनी काय सांगितले मी थोडक्यात वाचून दाखवतो. याच्यावर तुम्ही डिटेलमध्ये व्हिडिओ घेतलेला पण आहे, पण ह्या मात्राखाली बऱ्याच जणांचे कॉल मेसेज आहेत, ते नेमकं समजून सांगतो. खुल्या प्रवर्गातून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच कोणती सीटीटी दिलेले उमेदवारांपैकी ज्यांना 55% ते 60% या दरम्यान गुण असतील, साहजिक याचा अर्थ असा होतो की 150 पैकी तुम्हाला 82 प्लस 82 ते 89 या दरम्यान किंवा 82 ते 90च्या दरम्यान म्हणूया आपण. दरम्यान म्हटले ना, 82 ते 90 म्हणूया आपण, 60 म्हणजे दरम्यान ज्यांना गुण असतील अशा उमेदवारांना त्यांच्या सीटीटी प्रमाणपत्रावर नॉट क्वालिफाईड अशी नोंद आहे. आता हे जे उमेदवार आहे यांनी सीटीटीचा फॉर्म भरला होता आणि सीटीटीचा फॉर्म भरताना यांनी ओपनमधून भरला होता आणि ओपनमधून भरल्यामुळे त्यांना मार्क जर 82 ते 89च्या किंवा 82 ते 90 दरम्यान पडले असेल, मी 89 करतो, एवढे मार्क पडले असेल तर त्यांच्या मार्कशीटवर सर्टिफिकेटवर काय नॉट क्वालिफाईड असा काय त्यांना शेरा आलेला आहे. ओके, अशी नोंद आहे. त्यातील ज्या उमेदवारांकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू सूट सवलत मिळेल. आता एकपर्यंत याचा अर्थ काय होतो, फॉर एक्झाम्पल त्याला मी थोडक्यात अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे. जस्ट मिनिट, मी पेन फक्त थोडा बदलून घेतो. आता बघा, इथपर्यंत ठीक आहे. पण इथून फॉर्म भरत असताना एखादा कॅन्डिडेट, फॉर एक्झाम्पल इथे मी ॲड करतो एक पेज आणि तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. बघा, एखादा कॅन्डिडेट मी एक्सप्लेन करतो की ए नावाचा कॅन्डिडेट आहे, यांनी सीटीटीमध्ये फॉर्म भरलेला आहे. सीटीमध्ये फॉर्म भरताना बघा सेंटरला कोणत्या कॅटेगरी चालतात बरं. सेंटरला बघा ओबीसी चालते, त्यानंतर SC चालते, त्यानंतर ST चालते आणि एक म्हणजे ओपन चालते. ह्या 4च कॅटेगरी सेंट्रल चालतात. म्हणजे इथे फॉर्म भरत असताना तुम्हाला या 4 कॅटेगरीपैकी एका कॅटेगरीमधनं तुम्हाला फॉर्म भरायचा होता. आता मला सांगा, यामध्ये NTचे 4 वर्ग, NT अ, NT ब, NT क, NT ड असे 4 प्रवर्ग आहे. यांचा सेपरेट त्यांनी ह्या कॅटेगरीचा उल्लेख केलेला नाही आहे. दुसरं काय, SBC यांचा उल्लेख केलेला नाही आहे. तिसरं काय, SEBCचा उल्लेख नाही आहे. त्यानंतर EWS नाही आहे. आता बघा, काही वर्षापूर्वी SCBC नव्हतंच, आत्ता हे लागू आहे, किंवा त्याच्या अगोदर सुद्धा EWS ते आत्ता लागू झालेलं आहे. ओके, ह्या 2 कॅटेगरी. पण ह्या कॅटेगरीचा उल्लेख सेंट्रलचा फॉर्म भरताना नसतो. मग याचा अर्थ ओबीसी जे आहेत ना, ओबीसी, ह्या ओबीसी मधून कोण विद्यार्थी फॉर्म भरतं बरं जनरली. ओबीसी मधून बघा NT अ, NT ब, NT क, NT ड आणि SBCचे फॉर्म भरू शकतात.
ओपन मधून कोण फॉर्म भरतात बरं? SC, BC आणि EWS. EWS आता लागू आहे, ते असतं, पण जर नसेल तर तुम्ही याच्यामधनं फॉर्म भरावेत. आता बघा, फॉर्म भरताना असे कॅन्डिडेट ओपनचे, ज्याला आपण काय म्हणूया ओपन कॅन्डिडेट, किंवा ज्याला आपण येतात म्हणूया मराठा कॅन्डिडेट, जे ओपनमध्ये बिलॉंग करतात, बरोबर आहे, ओपनमधले. मग ह्या कॅन्डिडेटकडे जेव्हा CDTचा फॉर्म भरला, फॉर एक्झाम्पल हा एक कॅन्डिडेट आहे, याने 2022 मध्ये ही एक्झाम दिलेली आहे, बरोबर, ओके, CTT. मग त्यावेळेस तर SC-BC लागू नव्हतं, त्यावेळेस तर लागू नव्हतं. ओके, कदाचित त्यावेळेस असं आपण म्हणूया की EWS पण लागू नव्हतं, बरोबर आहे. मग अशा वेळेस त्यांनी ओपन मधनं फॉर्म भरला. हा पहिली कंडिशन आहे, काय त्यावेळेस लागूच नव्हतं, काय SC-BC किंवा EWS काय लागू नव्हते, त्यामुळे त्यांनी ओपन मधनं फॉर्म भरला. दुसरी कंडिशन काय की फॉर्म भरताना, काय म्हटलं मी, फॉर्म भरताना त्याची आवश्यकता नव्हती, फॉर्म भरताना लागतच नव्हतं, फॉर्म भरताना लागत नव्हते ना. म्हणजे त्यांनी ओपन मधून भरलं, त्यावेळेस SC-BC लागत होतं का नाही, EWS लागत का नाही, त्यांनी भरला फॉर्म, त्यावेळेस लागत नव्हतं, भरला फॉर्म. त्यांच्याकडे ते काढू शकत होते, काढता आलं असतं, पण फॉर्म भरताना लागत नव्हतं म्हणून त्यांनी काढलं नाही. ओके, मग आता हे विद्यार्थी झाले क्वालिफाईड, किंवा ह्या विद्यार्थ्यांना 82 ते 89 पर्यंत मार्क आहे. ओके, आणि मग हे मार्क वापरून त्यांना आताची जी शिक्षक भरती आहे टेट 2025च्या अगेन्स्ट, टेट 2025च्या अगेन्स्ट ज्यांना फॉर्म भरायचा आहे, त्यांना फॉर्म भरताना सपोज ह्या वर्षातले ह्या CDTचे मार्क त्यांना इथे अपलोड करायचे, अपडेट करायचे. सपोज त्यांना 85 मार्क हे त्यांना अपडेट करायचे. पण आता ही जी कंडिशन मी तुम्हाला दाखवली ना, ही कंडिशन काय सांगते की काय, अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांनाच काय त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू सूट सवलत मिळेल. मला सांगा, इथे त्यावेळेस गरज नव्हती, त्यावेळेस नव्हतं, दोन्ही कंडिशन, लागूच नव्हतं, गरज पण नव्हती, त्यामुळे काढलं नाही मुलांनी. आणि त्यावेळेस तुम्ही असं म्हटलं पण नाही की आम्ही शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलच्या वेळेस तुम्हाला ह्या वेळेसचं डॉक्युमेंट मागू. हे जर तुम्ही त्यावेळेस नोटिफिकेशनमध्ये सांगितलं असतं, त्यांनी त्याच वेळेस काढलं असतं. पण तुम्ही त्यांना नंतरच्या प्रोसेसला सांगणार की आम्हाला त्यावेळेसचं लागेल, तर यांनी द्यायचं कुठून? हा प्रश्न आहे की नाही. मग तुम्ही आता काहीतरी एखादी एक्झाम घेऊन टाकायची, नंतर सांगायचं ह्या एक्झामला हे लागतं बरं का पुढे, अरे सगळं झालं आणि मग म्हणता तुम्ही फॉर्म भरण्याच्या वेळेस लागेल. फॉर्म भरून झाला, एक्झाम झाली, त्यावेळेस सांगितलं का नाही. मग अशा कंडिशनमध्ये काय होतंय, मग बरेचसे उमेदवार ज्यांनी या CDTच्या मार्कांच्या आधारे ही टेटला ॲपियर आहे किंवा शिक्षक होणार आहेत, त्या विद्यार्थ्यांवरती अन्याय झालाय, त्यांची नियुक्तीसाठी अडचणच आहे. म्हणजे ही अडचण या मुद्द्याला निगडीत, ह्या मुद्द्याशी निगडीत आहे. कळलं का मी काय सांगतो? एकदम सिंपल करून सांगितलंय, समजलं असेल. आता पुढे घेऊन जातो. सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल, काय प्रमाणपत्र नसेल, कधी अर्ज करण्याच्या वेळी नसेल, तर त्यांना सूट सवलतीचा लाभ घेता येणार नाही. सबब ज्यांच्याकडे अशी प्रमाणपत्र त्यावेळी नसतील, तर त्यांनी सदर परीक्षेतील पेपर 1, पेपर 2 गुणांची 55-60% दरम्यान गुण नोंद करू नये, अशी नोंद केल्यास संबंधित उमेदवार त्याच जबाबदार राहतील. आता नेमकं जबाबदार काय, अपात्र होणार नाही ना, करू शकतात ते, त्याने असं काही टाकलंय का वाक्य, यस, ॲट द एंड ते करू पण शकतात, स्पेसिफिक त्यांनी टाकलेलं नाहीये. सो इथे अडचण झाली मराठा उमेदवारांची. सपोज एखाद्या उमेदवाराने हे टाकलं, सगळं झालं, त्याचा विचार होईल, सगळं होईल, त्याची निवड पण होईल, नो डाऊट, इथपर्यंत तो येणार, त्याची निवड होणार, आणि निवड झाल्यानंतर DV असणार, आणि DVला मग ते काय म्हणणार, 26 डिसेंबरचं परिपत्रक काय म्हणतंय बाबा, आता तुम्हाला दाखवते. त्यातला तिसरा पॉईंट काय म्हणतोय बाबा, त्यानुसार तुमच्याकडे कागदपत्र वैध नाही, कागदपत्र काय वैध नाही, म्हणून तुम्हाला आम्ही अपात्र करत आहोत. म्हणजे सगळ्या प्रोसेसच्या एंडला जायचं, सगळं व्हायचं, आणि तुम्ही सांगायचं वैध नाही. मग मुलांनी आता फॉर्म भरताना कसा भरावा ह्या चिंतेत ते आहेत, ह्या अडचणीत ते आहेत. भविष्यात आमच्यावरती अडचण येईल, आम्ही नियुक्तीमध्ये आम्हाला अडचण येईल, अपात्र होईल, या शंकेमुळे हे विद्यार्थ्यांनी आता कसा फॉर्म भरावा हा त्यांना अडचण आहे. अदरवाईज त्यांनी जर विचार केला की तुमच्या नियमाला लागून जर आम्ही विचार करायचा ठरलं, तर आम्हाला 1 ते 8 वर्गाला किंवा 6 ते 8 वर्गाला किंवा 1 ते 5 वर्गाला इथे फॉर्म भरता येणार नाही. जर मला हेच मार्क कन्सिडर करून फॉर्म भरायचा असेल, तर आम्हाला हे अपडेट करता येणार नाही, आणि आमचं मोठं नुकसान होणार आहे. मग याला नक्की जबाबदार कोण आहे? मग यासाठी काही मुद्दे मी तुम्हाला अजून एक्सप्लेन करून सांगतो. पहिलं बघा, TET आणि CTT आणि टेट ह्या परीक्षा कोण घेतं? तुम्हाला माहिती आहे CTT सेंट्रल गव्हर्नमेंट घेते, पण ते ठीक आहे. मी TET आणि टेट बद्दल तुमच्याशी बोलतो. बघा, TET आणि टेट ही एक्झाम कोण घेतं बरं? ही एक्झाम घेणारी एक संस्था, एक बॉडी आहे. ती कोणती? महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, परीक्षा परिषद पुणे, बरोबर आहे. ही घेते तुमच्या ह्या दोन एक्झाम. त्यानंतर पवित्र पोर्टल पासून बघा रजिस्ट्रेशन करण्यापासून ते तुमचं निवड आणि नियुक्ती देण्यापर्यंत हे काम कोण बघतं बरं? हे काम बघतंय दुसरी संस्था. दुसरी संस्था म्हणजे कोण? आयुक्त कार्यालय शिक्षण विभाग, आयुक्त कार्यालय बघा शिक्षण विभाग, शिक्षण विभाग हे बघतंय हे काम. म्हणजे इथं एक्झाम घेण्याचं काम यांच्याकडे, हे काम यांच्याकडे. पण यांच्या दोघांमध्ये सलोखा आहे का नाही? यांच्या दोघांमध्ये काही काय म्हणूया आपण कम्युनिकेशन आहे की नाही? यांच्यामध्ये गॅप आहे, कम्युनिकेशन गॅप. पण यांनी घेतली एक्झामच्या वेळेस त्यांनी सांगितलंच नाही भविष्यात लागेल, कारण यांच्याकडे नाहीच ते. आता हे म्हणतात आम्हाला ते लागेल, तुम्ही दिलं तर आम्हाला हे लागेल. म्हणजे काय झालं, ह्या दोघांनी ठरवून ह्या गोष्टी करायला पाहिजे, ते ऍड काढायला पाहिजे होतं. या दोघांमध्ये जर यांच्यामध्येच कम्युनिकेशन गॅप असेल तर त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय, ओपनच्या विद्यार्थ्यांना बसतोय, बसलाय आत्ता बसतोच. म्हणजे ही अडचण मोठी होते ना तयार. असं नाहीच करायला पाहिजे तुम्ही, असं नाही करायला पाहिजे तुम्ही. ईडब्ल्यूएस मधून ठीक आहे, सीईटी मधनं फॉर्म भरलेला आहे, याला उपाय काय की असं करत पाहिजे त्यांनी. सीटीईटी मधनं तुम्ही फॉर्म भरला होता, कधी पण भरला असू द्या, पण ज्या वेळेस तुम्ही पवित्र पोर्टलद्वारे जेव्हा तुम्ही इथे अप्लाय करता, तर अप्लाय करत असताना, अर्ज करत असताना, नोंद करत असताना करंट ज्या दिवशी तुम्ही अर्ज करताय पवित्र पोर्टलला त्या दिवशीचं तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल, तुम्हाला आम्ही व्हॅलिड पकडू. सपोज एससीबीसी आता लागू झालं ना, त्यावेळेस नव्हतं तुमच्याकडे एससीबीसी आहे, मग आम्ही तुम्हाला कन्सिडर करू. ईडब्ल्यूएस आहे, आम्ही तुम्हाला कन्सिडर करू. असं त्यांनी करायला पाहिजे होतं खरं म्हणजे. ओबीसी आहे किंवा फॉर एक्झाम्पल एनटी अबकड आहे किंवा एसबीसी आहे, आत्ता आहे ओके. तुम्ही सीडीचा फॉर्म भरत असताना सर्टिफिकेटची मागणी पण करत नव्हते. आत्ता फॉर्म भरल्या मुलांनी कास्ट सर्टिफिकेट त्यांनी मागितलं का? कास्ट सर्टिफिकेटची डिटेल टाकायला लावली का? काहीच मागत नाही. फक्त विचार तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून आहात एवढंच विचारतात. बाकी त्याची माहिती भरायला लावत नाही, डॉक्युमेंट अपलोड करायला लावत नाही. याचा अर्थ काय की तुम्ही एक्झाम द्या आणि तुम्ही स्टेटमधनं जाणार असाल तर स्टेटची तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल, तुम्ही त्यावेळेस पवित्र पोर्टलला इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. असा त्याचा अर्थ इनडायरेक्टली ह्या उमेदवाराने घेतलेला आहे आणि तोच अर्थ निघतो. तुम्ही नोटीसमध्ये काही दिलंच नाही तसं काही. मग गडबड हीच झालेली आहे की ह्या उमेदवारांना एक प्रकारे अन्यायच होतोय असं सगळ्या स्तरावरून बोललं जात आहे. आता यातले अजून काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो बघा. पहिले काय, सीटीटी परीक्षा विचारलेली आणि लागणारी कागदपत्र मी तुम्हाला आत्ताच बोललो. फक्त विचार तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून आहे? ओबीसी. कारण ओबीसीला तुम्हाला मी आत्ता सांगितलं की हे ओबीसी, हे सगळे उमेदवार ओबीसी मधून जात होते, हे सगळे बरोबर, सगळे उमेदवार ओबीसी मधून जात होते. मग त्यांनी हो केलं, डॉक्युमेंट अपलोड करत नव्हते, सर्टिफिकेटचा नंबर, इश्युइंग डेट अपलोड करायचे नव्हते डॉक्युमेंट, सो त्यांनी येस करून भरलाय फॉर्म. टेटला लागणारी कागदपत्रे अजून वेगळी असतात. टेटच्या वेळेस फॉर्म भरताना तीच डॉक्युमेंट इथे ग्राह्य धरतात बघा, तुम्हाला माहिती असेल. आता टेटला जी डॉक्युमेंट लागली ना 14 मे पर्यंतची, 29 ऑक्टोबर पर्यंत, सप्टेंबर पर्यंतची, ती डॉक्युमेंट इथे लागतात. मग परत हे वेगळे डॉक्युमेंट, ते वेगळे डॉक्युमेंट. पवित्र पोर्टलला नोंदणी करताना लागणारे कागदपत्रे अजून इथे मग सांगितलं जातं की टेटची भरा इथे, परत सीडीची भरा इथे, म्हणजे इथे पण लागले, हे पण लागतात, हे पण लागतात, इथे वेगळे लागतात. एक मुद्दा आहे. आणि डीव्हीला लागणारे कागदपत्रे, म्हणजे सगळा हा गोंधळ जो असा आहे की सीटीटी टेटला लागणारी परीक्षा डॉक्युमेंट ही घेणारी संस्था वेगळी आहे आणि इथे घेणारी संस्था वेगळी आहे. आत्ताचा नवीन जी आर आला आहे, नो डाऊट त्या जी आरद्वारे त्यांनी काय केलं, सगळे हक्क आता कोणाला दिलेले आहे? महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांना दिलेला आहे. आता यांना इथून पुढे शिक्षक भरतीमध्ये काही एक अधिकार नाहीये, फक्त यांच्या अंडर ते चालणार आहे. मात्र सगळं बघणारी हीच बॉडी आहे. पण यामध्ये आत्ता होतं काय, 2025च्या अगेन जी आता शिक्षक भरती होणार आहे, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन चालू आहे, यामध्ये मराठा कॅन्डिडेटवरती अन्याय होतो आणि हा सरळ सरळ अन्याय समोर आपल्याला दिसतोय. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला हा मुद्दा कळला का? मला कमेंटमध्ये कळवा. याबद्दल तटस्थपणे कुणी कोणत्या कॅटेगरीचा विद्यार्थी असू दे त्यांनी सुद्धा इथे कमेंटमध्ये कमेंट करा की हे बरोबर आहे की चुकीचं आहे, किंवा तुमचा वेगळा काही विचार आहे, तुमचं काही वेगळं म्हणणं आहे का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सो याच्यावरती नक्कीच मला असं वाटतंय आमच्या पूर्ण टीमला मराठा कॅन्डिडेटवरती हा अन्याय होत आहे. हा होऊ नये यासाठी सुद्धा शिक्षण विभागाने नक्कीच याच्यावरती तोडगा काढला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.